नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत निगडीकडच्या तळवडे भागातील स्वामिनी महिला बचत गट संघाच्या या कारखान्यात आहोत. आपण महिलांचं बदलतं स्वरूप पाहतोय. पुरुषांच्या बरोबरीने महिला सध्या उभ्या राहतात. आजकाल फक्त पैसे कमावणं हा मुख्य उद्देश नसतो, तर एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हेही महत्त्वाचं असतं. अशाच जिद्दीने एकत्र आलेल्या या सगळ्या महिला आहेत. त्यांच्या कामातून थोडासा वेळ काढून आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत, मजा करणार आहोत. बचत गट असला तरी सुद्धा गप्पा मारण्यात, मजा करण्यात अजिबात बचत करायची नाहीये. सो सुरू करूया आपला कार्यक्रम साडेमारे. आज आपण ज्या स्वामिनी बचत गट संघात आलेलो आहोत तिकडच्या अध्यक्षताई आपल्या बरोबर आहेत. थोडी त्यांच्याकडून माहिती घेऊया गटाविषयी. नमस्कार काकू. मी स्वाती मुजुमदार, स्वामिनी महिला बचत गट अखिल संघ याची अध्यक्ष आहे. बचत गट म्हणजे काय असतं की 10-15 बायका आम्ही एकत्र येतो आणि दर महिन्याला एक ठराविक रक्कम असते ती आम्ही बचत करतो. बचत केल्यानंतर ती बँकेत ठेवतो आणि हळूहळू ज्या आमच्या एखाद्या महिलेला गरज असेल कुठल्याही कारणासाठी तर तिला कर्ज रूपाने आम्ही ते देतो आणि तिच्याकडनं काही ठराविक व्याजदर असतो त्यांनी ते परतफेड करून घेतो. तर असे भरपूर बचत गट तयार झाले. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या गटांकडनं व्यवसाय सुरू करावा असा त्यांचा मनोदय होता. त्यासाठी त्यांनी अनुदानाची योजना आखली. त्याकरता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 30 लाख रुपये अनुदान दिले आम्हाला आणि 11 महिला बचत गट असे आम्ही एकत्र आलोय आणि स्वामिनी महिला बचत गट अखिल संघ याची स्थापना झाली. ताई मला सांगा, तुम्ही या फॅक्टरीत काय तयार करता? आम्ही इथं पॉलिथिनच्या बॅग्स म्हणजे पोती जे असतात पांढऱ्या रंगाची त्या पॉलिथिन बॅग्स तयार करतो आणि 2 शिफ्टमध्ये काम करतो. साधारण 50 महिला इथं कामाला आहेत आणि आम्ही रोज 5000 पोती इथं तयार करतो आणि सुमित पॉलिमर्स म्हणून कंपनी आहे ते आमचं मार्केटिंग पूर्ण बघत असते. 5000 पोती? हो, भरपूर काम आहे. भरपूर काम आहे आणि सुरुवातीला त्याची पहिली जी ऑर्डर होती ती आम्हाला न्यूयॉर्क मधनं मिळाली होती आणि त्याची डिलिव्हरी पण झालेली आहे. अरे वा, बर, चांगलं आहे. सगळ्या महिला एकत्र आहेत. काकू धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झालेली आहेत. आता इकडची टोकन्स काढायची आहेत कारण आपल्याला आपली पहिली फेरी खेळायची. अंदाजे किती? त्यासाठी माझा मित्र मला मदत करणार आहे. हाय, काय नाव तुझं? माझं नाव रोहन भास्कर मुरकुटे आहे. काय करतोस तू सध्या? मी शाळेत शिकतो. कुठल्या रे? शिवभूमी विद्यालय. हो, शाळेत टोकन्स काढायला सांगतात कधी तुला? नाही. मग म्हणूनच मी आज तुला टोकन्स काढायला सांगतोय. हा, तू डोळे मीट तुझे आणि मला याच्यातली 3 टोकन्स काढून यायची एक एक करून. हा ठीक आहे, दे. अजून एक दे आणि अजून एक दे. 3 टोकन्स काढून झालेली आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक. पहिला क्रमांक आहे 5. दुसरा क्रमांक आहे 1. आणि तिसरा क्रमांक आहे 13. तिन्ही स्पर्धक तयार आहेत. सुरू करूया आपली पहिली फेरी. अंदाजे किती? फेरी सुरू करायची आपल्याला, पण त्याआधी थोड्याशा गप्पा मारायच्या आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नैना प्रमोद पारखे. नैना पारखे? नैना बरसे वगैरे आम्ही ऐकलो. नैना पारखे काय होय? काय करता तुम्ही? आम्ही गृहिणी आहे. हा, आणि कंपनीमध्ये स्वामिनी कंपनीमध्ये मी खजिनदार आहे. नाही ते लक्षात आलंय, आमच्या प्रेक्षकांच्याही लक्षात आलंय तुम्ही खजिनदार आहात ते. कारण जेव्हा तुम्ही इकडे आलात तेव्हा ज्या प्रकारचा रिस्पॉन्स होता या महिलांचा सगळा, त्यामुळे पगार बिगार झालेत ना त्यांचे? हो हो, झाले. आणि इतर वेळी तुम्ही काय करता? घरगुती काम घरचं आणि महिला बचत गट सांभाळते. ठीक आहे, मग खरेदी वगैरे करता की नाही? हो, खरेदी करते. मग एकंदरीत वस्तूंचा अंदाज आहे तुम्हाला? हो. ठीक आहे, आपली पुढची राऊंड त्याच्याशी संबंधित आहे. त्या राऊंडसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. वैशाली प्रवीण लचके. काय करता तुम्ही? मी गृहिणी आहे. आणि इकडे? इथे कंपनीमध्ये लूमवर काम करते मी. लूमवर म्हणजे? ही जी मशीन आहे ना त्याच्यावर आम्ही कापड काढतो. कापड काढता? हो. कशासाठी? पोती बनवण्यासाठी. पोती बनवण्यासाठी? हो. ह्या दोघी आहेत त्याचं टेन्शन घेऊ नका. आता आपण आता काम नाही करत आहोत. एकीकडे अध्यक्ष, एकीकडे खजिनदार, इथे माझा पगारच जातोय.
इकडे ओरडाच पडतोय, असं काही टेन्शन नाही आहे. टेन्शन नाही कशाचं. ठीक आहे, तुम्हाला सुद्धा पुढच्या राऊंड साठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, नमस्कार, तुमचं नाव सांगा. मी स्वाती प्रदीप मुजुमदार. मी इकडे अध्यक्ष आहे. मी इथे अध्यक्ष आहे. काय हसाल काय आम्हाला कळलं म्हणून तुम्ही अध्यक्ष आहात. हा, नाही तुमचं इकडे काय काम आहे नेमकं? मुख्य दोन्ही शिफ्टमध्ये जेवढा माल तयार होतो ना त्याचे टोटल करायची आणि आपल्याला कुठल्या वारी कुठल्या तारखेला किती माल डिलिव्हर करायचा आहे त्याचं मी बरोबर वेळापत्रक इथं आखत असते आणि सगळ्या महिलांवर थोडीफार नजर ठेवून असते. नजर ठेवून असते म्हणजे? म्हणजे कोण काम चुकारपणा तर करत नाहीये, व्यवस्थित काम चालू आहे का नाही आणि दिलेलं टार्गेट पूर्ण करतायत का नाही हे मुख्य. पण इकडे करतात कामचुकारपणा महिला? नाही, शक्यतो अजिबातच नाही. कधी कधी एखादीला बरं नाही किंवा काही प्रॉब्लेम्स असले तर करू शकतात, पण ते लगेच मला सांगून तशी सुट्टी घेऊन जातात जर काही प्रॉब्लेम असेल तर. पण आजपर्यंत तरी मला खूप चांगला अनुभव आला या सगळ्या महिलांचा. पण आज सगळे आलेले आहेत खेळ आज खेळायला. सगळे आलेले आहेत. हो ना, नाही, काल नव्हते आल्या. नाही नाही, काल आलेल्याच होत्या, रोजच असतात. पण आम्ही गणपतीचे 2 दिवस सुट्ट्या दिल्या हा. पण मी आज लगेचच सगळ्यांना फोन करून बोलायला बरोबर सगळे हजर झाले. येणार अध्यक्ष आहे म्हटल्यावर नाही, नाही, अध्यक्ष आहे म्हणून नाही तर त्यांना सगळ्यांना साडेमळ्याची हा कार्यक्रम खूप आवडतो म्हणून सगळे आलेले आहेत. म्हणून आलेले आहेत. मग आपला खेळ सुरू करायचा आहे की नाही? हो, लगेचच करा. हा, लगेच. तुमचं प्रेशर खाली खेळणार नाही ना कोण? नाही नाही, अजिबात नाही. मग सुरू करूया खेळ. हो, येस, तुम्हाला सुद्धा पुढच्या राऊंड साठी खूप सारे शुभेच्छा. धन्यवाद. गप्पा मारून झाल्या, आता वेळ आहे आपल्या पहिल्या राऊंडची अंदाजे कितीची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार, तुम्हाला 4 आकडे वापरायचे आहेत आणि एक किंमत लावायची आहे. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? ज्या काकू पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार, त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार वैशालीताई, मग स्वातीताई, मग नैनाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे वॉटर प्युरिफायर. 10 लिटरच्या या डबल स्टोरेज वॉटर प्युरिफायर मध्ये 2 स्टेजमध्ये पाणी शुद्ध होते, ज्यामुळे पाणी पिण्यासाठी योग्य होतं. शिवाय हा प्युरिफायर ठेवण्यासाठी एक स्टँड सुद्धा आहे आणि हा प्युरिफायर कॉम्पॅक्ट असल्यामुळे कुठेही ठेवण्यासाठी सोयीस्कर आहे. आपलं प्रॉडक्ट तयार आहे, आकडे तयार आहेत, या सगळ्या तयार आहेत. पहिल्यांदा वैशालीताई तुम्ही किंमत लावा. हे घ्या आकडे, हे प्रॉडक्ट नीट बघून घ्या आणि 4 आकडे लावून त्याची किंमत सांगा. किती किंमत आहे? 1205. का हो 5 का लावले शेवटचे 1205? अजून एक शून्य नाही ना ह्याच्यामध्ये म्हणून काय आलं? मग 1220 लावायचे, 1230 लावायचे, 1205. हा बरोबर वाटते 1205? कोणाला जास्त वाटते का? 1205 बरोबर आहे. 1205 फ्रीज करायची मग. 1205 1, 1205 2, 1205 3. वैशालीताईंनी किंमत सांगितली, बघूया स्वातीताई काय करतात. हे घ्या. किती किंमत सांगितली आहे? 1479 रुपये असं वाटतंय. काय वाटतं? 1100 आणि 1000 ते 1100च्या आसपास. आज तुम्ही ठरवलंच आहे की ह्या आता आल्याच आहे तर आपण जे काय आहे ते नाही असं नाही ना काही? नाही नाही. मग काय करताय? नाही, राहू दे, एवढीच राहू दे. कारण मी 1300ला घेतलेला आहे मागच्याच महिन्यात. असेल एखाद्याला आहे तो फिक्स एवढा असेल. किंमत ठेवूयात असावा. 30 किंमत ठेवा, फ्रीज करूया. हो, 1479 1, 1479 2, 1479. आता नैनाताई किंमत सांगतील. हे घ्या आकडे. किती किंमत सांगितली आहे? 1075. 1075. काय 1075? बरोबर आहे म्हणतायत. बरोबर. हा, तुम्ही खजिनदार आहात नाही का? हा बरोबर. मग काय फ्रीज करून टाकूया आपण. हा 1075 1075 1075. तिन्ही किमती माझ्या हातात आहेत. बघूया कोणी काय काय किंमत सांगितली. वैशालीताईंनी किंमत सांगितली 1205 रुपये, स्वातीताईंनी किंमत सांगितली 1479 रुपये आणि नयनाताईंनी किंमत सांगितली 1075 रुपये. आणि आता वेळ झालेली आहे या प्रॉडक्टची खरी किंमत जाणून घ्यायची आणि याची खरी किंमत आहे
1295 रुपये. त्यामुळे विजेता ठरलेला आहे स्वातीताई. ताई हे घ्या तुमचं गिफ्ट. प्रश्न आजचे 6 स्पर्धक सोडून बाकीच्या लोकांसाठी आहे, ज्याचं उत्तर मी एपिसोडच्या शेवटी विचारणार. त्यामुळे उत्तर आठवून ठेवा. प्रश्न असा आहे, असे हे दोघं कोण आहेत? जुळे भाऊ आहेत, नाजूक प्रवृत्तीचे आहेत, माणसं एकदम विचित्र असतात, त्यांना खूप पैसे देऊन विकत घेतात पण नंतर पायदळी तुडवतात. उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारेन.